कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध हे कधीच चांगलं असू शकत नाही. युद्धाचे दुष्परिणाम हे नेहमीच वाईट राहिलेले आहेत. मनुष्य जातीसह सर्व प्राण्यांनाही या युद्धामुळे खूप सारं नुकसान सहन करावं लागतं. सध्याचंच इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये मोठं युद्ध सुरू आहे. अमेरिका सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये पडलेली आहे. जगावर परिणाम ठरेल अशा पद्धतीचं हे युद्ध आहे या देशांमध्ये. आणि एक खूप विचित्र अशी घटना घडली. याच्यामध्ये एकाच वेळी 150 पेक्षा जास्त शाळकरी विद्यार्थ्यांना इथं मृत व्हावं लागलं आणि त्यांना अंत्यसंस्कार देण्याची वेळ तिथल्या नागरिकांना आली. म्हणजे खूप शोकांतिक आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना मारून या युद्धाने नेमकं काय साध्य होणार आहे हे थोड्या दिवसांनी कळेल. मात्र अजूनही हे युद्ध थांबलेलं नाही आणि आणखीनही बऱ्याच गोष्टी याच्याही पेक्षा भयानक घडू शकतील असं वाटतंय. कारण युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीयेत. आणि आपली जी मीडिया आहे तर ती प्रत्येक अपडेट टाकत बसते. म्हणजे इथं बॉम्ब पडला, मग कोणीतरी येऊन सांगते की नाही इथं नाही बॉम्ब पडला, तुम्ही बातमी खोटी दिली. मग नेमकं तिथे येऊन परत एक बॉम्ब पडतो. म्हणजे ज्याला टाकायचंय त्याला माहिती होतंय की इथं पडलाच नाही किंवा मग पडलाय. काहीच गरज नाही एवढ्या सगळ्या अपडेट देण्याची. जर तुमच्याकडे ट्रू अपडेट नसेल तर मग नका देऊ. आणि बऱ्याच वेळा काय होते की खरी जरी माहिती असली तरी पण आपल्या सगळ्यांचं हित लक्षात घेऊन ती प्रसिद्ध करायची की थांबवायचंय या गोष्टीची थोडीशी जाणीव मीडियाला पाहिजे.